थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी ही नाचणीची वडी, ज्याच्यामध्ये अजिबात साखरेचा वापर नाही केला आहे आणि त्याचबरोबर ही वडी आहे ना महिनाभर आरामात टिकते. ह्यासाठी आहे ना मी सगळ्यात आधी सुकं खोबरं, मखाने, थोडीशी पंढरपुरी डाळ आणि बदाम हे सगळं आहे ना एक-एक करत छान असं खरपूस भाजून घेतलं आणि हे भाजून घेतलेले जिन्नस एका ताटलीत काढून घेतले. यानंतर आहे ना मी 1 वाटी इतकं नाचणीचं पीठ घेतलं होतं आणि ते सुद्धा सगळ्यात आधी कोरडं छान असं भाजून घेतलं. त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी 4 चमचे तुपाचा वापर केला आणि नंतर पुन्हा छान असं भाजून घेतलं. आता हे भाजून घेत असताना आहे ना थोडेसे काळे खजूरसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे एकत्रित छान असं भाजून घेतलेलं आहे. भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान असं गार करून घ्यायचं आहे. आता हे गार होते ना तोपर्यंत बाकीचे जे भाजून घेतलेले जिन्नस होते ना ते मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर आहे ना नाचणीचं पीठ आणि खजूर जे आपण एकत्रित भाजून घेतलं होतं ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात शेवटी गूळसुद्धा वितळवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1.5 वाटी इतकं गूळ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आहे ना अगदी चमचाभर पाण्याचा वापर करून आहे ना मी गूळ छान असं वितळून घेतलं आणि 1 चमचा तूप टाकलं. आपल्याला ह्याचा पाक वगैरे अजिबात करून घ्यायचं नाही आहे. गूळ वितळला ना की लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आहे ना हे जे आपण तयार केलेलं मिश्रण होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेचच एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना आपल्याला तूप लावलेल्या एका ताटलीमध्ये हे सगळं मिश्रण काढायचं आहे. गरम गरम असतानाच आहे ना ह्याला लगेचच आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि थापून घेत असताना मी वरतून खसखसचा वापर केलेला आहे आणि हे मात्र ऑप्शनल आहे. हे आहे ना गरम असतानाच मी ह्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि नंतर आहे ना हे छान असं गार होऊ द्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या आपल्या नाचणीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. ह्या वड्या आहे ना खूप छान अशा खुसखुशीत होतात, त्याचबरोबर चवीला सुद्धा खूप छान लागतात. थंडी संपण्याआधी आहे ना तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.